हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि 6:30 वगैरे वाजले असतील. तर मी ह्यासाठी लवकर उठले होते आज की तुम्हाला जसं मी लास्ट टाईम बोलले होते की आमचं थोडंसं प्लॅनिंग आहे बाहेर जाण्यासाठी. तर त्यासाठीच आम्हाला आज निघायचं होतं. तर त्याचीच तयारी चालू होती. तर मी बाहेर म्हणजे आम्ही जाणार होतो, तर मी एक टायमाचं घरूनच जेवण बनवून घेतलं होतं. चपाती, शेंगदाण्याची मिरची आणि मसाले भात ह्या वस्तू मी जेवणासाठी घेतल्या होत्या. आणि सोबतच मी मखाने, पॉपकॉर्न्स आणि अजून दुसरे थोडेसे वेफर्स, फुटाणे वगैरे असं टाईमपास म्हणून गाडीत खाण्यासाठी आणि फ्रूट्स पण घेतले होते. ॲपल, बनाना पण घेतला होता आणि पेरू, संत्री अशा काहीशा छोट्या मोठ्या गोष्टी खाण्यासाठी गाडीत टाईमपास म्हणून घेतल्या होत्या. तर आमचं सगळं प्रिपरेशन झालं होतं. सर्व बॅगी पण आमच्या गाडीत ट्रान्सफर झाल्या होत्या. तर शेवटी आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडलो. छान असं मी मल्हारला आवाज देत होते, पण त्याचं काही लक्षच नव्हतं. त्याचा तो खेळण्यात दंग होता आणि आमचा प्रवास सुरू झाला. ऑलमोस्ट 10-10:30ला आम्ही घरातून निघालो होतो. आणि जर तुमच्यापैकी कोणाला ही कमान आठवत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लोकेशन सांगा की कोणतं लोकेशन आहे हे. तर आम्ही छान असं बाहेर पडलो, छान असं तयार होऊन सर्व वस्तू व्यवस्थित घेतल्या आणि बाहेर पडलो. आणि आम्हाला एक पाण्याचा जार घ्यायचा होता पाणी पिण्यासाठी. तर आम्ही तो जार घेतला. मल्हारचे बाबा खाली उतरले होते पाणी घेण्यासाठी. तोपर्यंत आमचं खाण्याची सुरुवात झालेली होती. तर आम्ही खात होतो हे खारे शेंगदाणे. हे मल्हारला फार आवडतात खारे शेंगदाणे. तर तो तेच खात होता आणि त्याला मी काहीतरी बोलायला सांगत होते, पण त्याचं काही नेहमीप्रमाणे लक्षच नव्हतं. जस्ट इग्नोर करत होता. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही निघालो होतो. ॲक्च्युली इयर एंडला निघण्याचं कारण कारण आम्ही भरपूर दिवस झालं म्हणजे 3-4 वर्ष तरी झाली असेल आम्ही असं कुठे बाहेर असं फिरायला गेलेलोच नाही आहे. आणि मल्हारची पण ही कदाचित पहिलीच अशी लांबची ट्रिप असणार आहे. त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड होते आणि मला माहीत होतं तो काही त्रास वगैरे देत नाही. त्याला काही 2-4 वस्तू खेळण्यासाठी असल्या, पोटभर खाणं असेल तर त्याचं काही टेन्शन नसतं. गाडीत व्यवस्थित तो राहतो आणि मागे आम्ही गादी पण फुगून ठेवलेली, इन केस त्याला झोप वगैरे आली तर तो व्यवस्थित झोपू शकतो. आणि खेळायचं असेल तरी पडण्याची वगैरे काही भीती नसते. त्यामुळे आम्ही गादी घेऊन ठेवलेलीच आहे त्याच्यासाठी. पण त्याने त्या गादीचा फारसा उपयोग केला नाही, फक्त झोपण्यासाठीच. नाहीतर तो कंटिन्यू पुढेच उभा होता, माझ्या मांडीवर बसला होता. कारण अशा गाड्या वगैरे खूप दिसायच्या त्याला आणि डोंगर असे दरीसारखं होतं, तर त्याला ते खूप छान वाटायचं, पाणी वगैरे दिसायचं. तर पहिले तर आम्ही प्रवासाची सुरुवात वाईच्या गणपतीपासूनच केली होती. तर हे तुम्ही बघू शकता की वाईचं गणपतीचं मंदिर आहे. पण आम्ही पहिले उतरण्याआधी पहिले थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ म्हटलं, कारण खूप भूक लागली होती आणि मल्हारलाही खाऊ घालायचं होतं. कारण तिथे उतरल्यावर परत 1-1.5 तास तर आमचा सहज गेला असता. त्यामुळे मग म्हटलं पहिले आपण जेवणच करूया. मग आम्ही छान असं घरून आणलेली चपाती, भाजी तर नव्हती, चटणी होती आणि मसाले भात, हे छान असं जेवण एन्जॉय केलं आणि मल्हारलाही चपाती भरवली. जे कोणी वाईला गेलं असेल त्यांना माहिती असेल की तिथे 2 मंदिर आहेत. एक शंकराच्या पिंड आहे आणि दुसरं वाईचा गणपती आहे, गणपतीचं मंदिर आहे ॲक्च्युली. हे शंकराची पिंड होती, तिथे ते आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही गणपतीचंही दर्शन घेतलं. आणि खूप अशी छान मोठी मूर्ती तिथे गणपतीची होती. खूप छान आणि असं प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. असं गारवा जाणवत होता, खूप थंड वाटत होतं, छान. आणि आम्ही नंतर निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं पारसी पॉईंट. तर आम्ही पोहोचलो होतो पारसी पॉईंटला. तिथे असं छान होतं बघण्यासारखं.
ॲक्च्युली तिथे एक असं दरीसारखं होतं आणि दरीच्या इथे थोडंसं पाणी अ, असं होतं आणि आभाळ आणि पाणी जसं एकत्र आहे असं वाटत होतं. तिथे लहान पोरांना खेळण्यासाठी असं झोका वगैरे पण आहे आणि मल्हार तर पहिले तिकडेच गेला झोका खेळण्यासाठी. ॲज युजल पोरांचं नेहमी असतं पहिले खेळणं हेच बघावं आपलं. तर तो आणि त्याचे बाबा झोका एन्जॉय करत होते. तोपर्यंत म्हटलं आपण एकदा एक राऊंड मारून यावा, कसं काय आहे, कसं दिसतं ते चेक करावं. त्यामुळे मी इकडे पुढे येऊन बघत होते. तर तुम्हीही बघू शकता फोनमध्ये की किती छान आणि किती सुंदर वाटत आहे. आकाश कोणतं आहे आणि पाणी कोणतं आहे हे जर का मध्ये डोंगर नसतील तर समजणारच नाही. एवढं छान आणि एवढं मस्त वाटत होतं. कॅमेऱ्यात एवढं छान कॅप्चर करता आलं नाही जेवढं ते आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. खरंच खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. छान थंड अशी हवा होती. असं खूप काही थंडी नव्हती. आम्हाला असं वाटलं की खूप थंडी असेल, पण अशी खूप काही थंडी नव्हती. आणि मी झूम करूनही तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा काढला होता. तर इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्नॅक्ससाठी पण काही गोष्टी म्हणजे दुकान्स वगैरे आहेत, शॉप वगैरे आहेत आईस्क्रीमची, फ्रूट्सची वगैरे, चॉकलेटची. तर आम्हाला सर्दी होती तरी आम्ही आईस्क्रीम घेतलीच होती. कारण आम्हाला दुकान दिसलं की रडू आवरतच नाही. तर आम्ही आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम एन्जॉय करता करता आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि आम्ही आता कोणत्याच पॉईंटला जाणार नव्हतो, आम्ही आराम करणार होतो. तर आम्ही पाचगणीमध्ये एक हॉटेल बघितलं. तर हे आहे हॉटेलच्या बाहेरचा लूक, तुम्ही बघू शकता. पूर्ण ग्रीनरी आहेत आणि खूप डिफरंट कलरचे फुलं वगैरे आहेत. पूर्ण असं गार्डन टाईपच वाटत होतं. आणि वरती जाऊन मग आम्ही सिंगल रूमच घेतला होता, पण तो बराच मोठा होता. एक्स्ट्रा बेड पण त्यांनी प्रोव्हाइड केला होता. छान अशी गॅलरी होती आणि हा असा काहीसा रूम होता. टॉयलेट बाथरूम वगैरे होतं रूममध्येच. तर गॅलरी पण होती आणि गॅलरीतून तर सकाळचं एवढं छान कवळं ऊन आलं होतं की रूम खूप छान भेटली होती आम्हाला. याचं ऑलमोस्ट 1800 की 2000 रेट होता वन डेसाठी. आणि तुम्ही बघू शकता गॅलरीत उभं राहिल्यानंतर किती छान वाटतं. आणि त्याच्या बॅक साईडलाच त्यांच्या स्ट्रॉबेरीची शेती होती. म्हणजे जे त्या वावराचे ओनर होते त्यांचीच ही जमीन, त्यांच्याच जमिनीवर त्यांनी हे बंगला बांधला होता. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्ती चालू आहे यांची. आणि मुळात आमचं ट्रिप करण्याचं कारण म्हणजे रोजचं आमचं ऑफिसचं काम, त्यांच्या ऑफिसचं काम, माझं ऑफिसचं काम, खूप काम असतं. आणि त्यामुळे आम्हाला प्रॉपर असं एकमेकांसाठी वेळ म्हणा किंवा मल्हारला वेळ द्यायला वेळच नाही पुरत. त्यामुळे आम्ही असंच ठरवलेलं की बाहेर फिरायला जायचं, पण खूप असं पॉईंट्स बघायचे नाही, फक्त फॅमिली टाईम स्पेंड करायचा. आणि जेवढी मस्ती करता येईल, जेवढी मज्जा करता येईल, जेवढा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करता येईल तो करायचा. आणि तोच आम्ही ॲक्च्युली करतही होतो. अजून दुसरं कोणतं येतं? कोणतं? शेकी शेकी. आणि अजून दुसरं? कचकच कांदा. माग सर. आणि ते हे मग येतं का तुला? ते कोणतं गाणं रे मला? कोणतं रे बा? माझ्या बाळाला झोप का येईना ते येतं का? म्हण बरं. तसं नको ना करू. म्हण माझ्या बाळाला झोप का येईना म्हण. मल्हार, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? त्याला नाही दिली काही, त्याला काही मल्हारला उद्या ते चॉकलेटच्या दुकानातच नाही न्यायचं. चॉकलेट नाही, गाडी नाही घ्यायची, काय नाही. तू काहीच सांगत नाही बघ. सांग बरं बघू. व्हॉट इज युअर नेम? ऋषांग गणेश दादा. पुढं काय? व्हॉट इज युअर मदर नेम? आणि बघू शकता आमची अशी मस्ती चालू होती. आणि तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि उद्या तुम्हाला दुसरे पॉईंटही बघायला मिळतील, जे काही आम्ही 2-4 एक्सप्लोअर करू. ते तुम्हाला मी छोट्या क्लिप्समध्ये का होईना पण कॅप्चर करेन आणि त्याचा व्हिडिओ पण बनवेन एक. आणि आता तुम्ही बघू शकता मल्हारची मस्ती.
नावं सांगत आहे पण ते त्यांची कोणती फॅशन आहे नाव सांगण्याची काही कळत नव्हती. पण तो खूप एन्जॉय करत होता टाईम, म्हणजे जो आम्ही काही घालवत होतो तो. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तो टेक केअर फ्रेंड अँड बाय.